यावर्षी देखील एक पुण्यातील ऐतिहासिक वाडा किंवा ऐतिहासिक वास्तूंचा जे देखावा करतो, तर मागच्या वर्षी विश्रामबाग वाडा केला. तर त्याच गणपतीनंतर एक 4 महिन्यामध्ये आम्ही एक ठरवतो किंवा येत्या गणपतीला काय करायचं. तर ठरल्यानंतर लाल महालाची प्रतिकृती करावी, असं एक डोक्यात संकल्पना पहिल्यापासून होती. आणि एक शिवाजी महाराज ही संकल्पना आपण जेव्हा विचारात आणतो किंवा बघतो, तेव्हा तो एक विचार वेगळाच येतो, की बाबा एक महाराजांचं काहीतरी आपण करतोय. तर लाल महाल करताना आपल्याला एकच डोक्यात होतं, की चारही साइडनी तो करावा. कारण आत्ता जो आपण लाल महाल बघतो, तो आत्ता आपल्याला ओपनली 2 साइडनी दिसतो. तर बाकीच्या दोन्ही बाजू त्याच्या ज्या बंद आहेत, तर त्यासुद्धा आपण कराव्यात, अशी एक संकल्पना डोक्यात होती. हा देखावा तयार करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी केला. म्हणजे गणपती 27 तारखेला बसणार होते, तर मागच्या महिन्याच्या 27 तारखेपासून या देखाव्याची सुरुवात घरामध्ये झाली होती. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं, की महिनाभर आधी सुरुवात केली होती. तर पहिले 4 दिवस पूर्ण सकाळ, दुपार, संध्याकाळ दोन्ही टाईम म्हटलं तरी चालेल. पूर्णपणे लाल महालाचे फोटो, व्हिडिओ सगळं काढून कलर संकल्पना त्यातली काय आहे किंवा बारकावे काय आहेत, वरचा टॉप कसा असेल किंवा आतमधल्या मूर्तींचे किती साईजच्या मूर्त्या आणाव्यात आपण. अजून तिथल्या फ्रेम्स कुठल्या आहेत, तर त्या लाल महालामधल्या फ्रेम्स आहेत, त्याचेच फोटो काढून इथं त्याची प्रिंट आउट लावलेली इथे. हे पूर्णपणे डेकोरेशन घरात स्वतःमध्ये बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये डिझाइन जे केलेलं आहे आपण, की एक कॉम्प्युटरला पहिलं स्टेप करून घेतो, की आपण की कुठली खिडकी किती अंतरावर असावी, कुठला दरवाजा किती अंतरावर असावा. हे पहिलं कॉम्प्युटरवर शुभम म्हणून माझा मित्र आहे. त्यांनी सगळी डिझाइन बनवून दिली मला. त्याच्यानंतर हे सगळं कटिंगचं काम वगैरे बाहेरनं करून बाकी असेंबल सगळं पूर्ण इथे केले. कलर काम असेल किंवा काय असेल, हे सगळं पूर्णपणे इथेच केलेलं घरामध्ये. पुतळे एक रायरी आर्ट्स म्हणून इन्स्टाला त्यांचं पेज आहे. तर त्यांचे हे सगळे पुतळे आहेत. तर तो माझा मित्रच आहे. त्यांनी हे सगळे पुतळे वगैरे मला आणून दिलेत आणि ते आपण लावलेले आहेत. मी तर म्हणेल असं, की ऐतिहासिक वारसा जर आपण जपत असेल, तर गणपती बाप्पा दरवर्षी प्रत्येकाच्या घरात येतो. तर तिथे आपण एक ऐतिहासिक वारसा आपण जपावा. प्रत्येकाने एक शिवाजी महाराजांचा असो किंवा पुण्यातल्या ऐतिहासिक कुठल्याही गोष्टी असो, याचा देखावा केला तर त्याच्यामध्ये जरा जास्त आनंद होईल. शिवाजी महाराज म्हटले, की प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. तर ते शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर जो उत्साह निर्माण होतो, त्याच उत्साहाने आम्ही हा देखावा सादर करतो, की बाबा एक शिवाजी महाराजांचा देखावा असावा. महाराजांचे एवढे आपण प्रसंग ऐकतो, बघतो किंवा बघितलेत, वाचलेत, तर त्या ह्याच्याप्रमाणे आपण हे करतो. जसं आता पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला जे प्रसंग दिसतात डोळ्यापुढे, तर त्यामुळे अजून एक प्रेरणा वेगळी निर्माण होते. दरवर्षी ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने वेगवेगळे देखावे घरात साकार करण्याची ताकद निर्माण होईल.